नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. पिठापूरला आल्यानंतर मी आज ऑफिसमध्ये होतो. एक 10 ते 12 भक्तांचे फोन आले की आम्ही रक्षाबंधनला पिठापूरला येणार आहे, आमची काही व्यवस्था होईल का. नेहमीप्रमाणे मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मीच लगेच विचार बदलला की यावेळी आपण राखी पौर्णिमेला पिठापूरला या असं म्हणून सांगायला पाहिजे, म्हणजे लोकांना अनुभव घेतल्याशिवाय लोकांची खात्री होत नाही. त्यामुळं मी आता जे सांगणार आहे, पिठापूरला यावं न यावं तुमचा प्रश्न. इथं नेमकं काय घडतं हे गेले 6-7 वर्ष मी सांगतो आहे. थोडाफार परिणाम झाला. या वर्षीचं सांगताना मात्र सांगतो आहे, तुम्ही खरंच पिठापूरला येऊन जा, म्हणजे तुम्हाला रक्षाबंधन दिवशी इथं काय प्रकार घडतो हा लक्षात येईल. आणि विशेष म्हणजे सकाळी 6 पासून रात्री 11पर्यंत तुम्ही त्याचा अभ्यास करा. मला खात्री आहे की पुढच्या 2 वर्षापासून पिठापूरला कोणी येणार नाही. श्रीपाद वल्लभ 12 महिने 24 तास आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आहेत, राहणार आणि आशीर्वाद देणार. हा दृढ विश्वास ज्याच्यावर आहे तो वर्षभर केव्हाही पिठापूरला येऊ शकतो. पुण्य मिळतं, पाप नाहीसं होतं, ही वाक्यरचना चुकली गेल्यामुळं किंवा जाणून बुजून सांगितल्यामुळं त्याचा प्रचार होतो. आणि केवळ पुण्य मिळावं, पाप नाहीसं व्हावं म्हणून आजही अनेक भाविक पिठापूरला येतात. 10 पौर्णिमा मी पाहिल्या राखी पौर्णिमेच्या 2000 जवळजवळ 14-15 पासून मध्ये 2 वर्ष कोरोना होता, त्यामुळे थोडी गर्दी कमी होती. पण साधारण माझ्या माहितीनुसार 14 ते 26-25 त्यातले 2 कमी झाले, तरी 10 तर मी नक्कीच पाहिल्यात. त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी थोडीफार लोकं येतात. रक्षाबंधन दिवशी तिथं मंदिरामध्ये जाऊन राखी टाकतात. बांधणं तर नाही, कारण मंदिरात त्यावेळी 400-500 भगिनी असतात, बंधू असतात. एका बाजूने आत जायचं, आत गर्दी, गोंधळ, धक्काबुक्की. राखी टाकायची, दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडायचं, प्रसाद घ्यायचा, यात्रा समाप्त. मग दिवसभर मंदिराजवळ कोणी येत नाही, जिथं उतरले तिथं कोणी थांबत नाही. आणि संध्याकाळी प्लॅटफॉर्मवर पहिल्या दिवशी रक्षाबंधन दिवशी 500-600 जण निघून जातात आणि दुसऱ्या दिवशी राहिलेले 300-400 निघून जातात. तेव्हा असं जाणवतं की लोक आल्यानंतर त्यांना हा अनुभव व्हायला पाहिजे. आपण येतो, किती महागाई असते, किती फसवाफसवी असते, किती त्रास होतो, हे जेव्हा माणसं अनुभवतात तेव्हा ते पुढच्या वर्षी येण्याचा न येण्याचा विचार करतात. म्हणून मी अचानक माझ्या विचारात बदल केला किंवा श्रीपादांनी जाणीव करून द्या असं की भक्तांना यायचं तर येऊ द्या, आल्यानंतर काय ते लोकांना कळेल. म्हणजे देवाच्या दारातसुद्धा फसवाफसवी, महागाई, खोटं, अमुक तमुक सगळं देवाच्या दारात चालतं. अनेक जणांनी आता इथं आत्तापासून लॉज बुकिंग चालू केलेले आहेत. रेट 1.25 आहेत. जिथं एका व्यक्तीला 300 ते 400 रुपये वर्षभर असतात, त्या दिवशी आता जवळजवळ 1000-1500 रुपये रेट झालेला आहे. आणि निम्मे अधिक लॉज आता फुल झालेले आहेत. स्वामी भवनमध्ये जागा नाही, कारण ज्या डोनेशन देतात त्यांना 12 रूम तर द्यावेच लागतात. परत काही राजकारणी लोक, काही ऑफिसर लोक, कुणाला दुखावता येत नाही, कारण आपल्याला इथं राहायचं आहे, इथं समजून घ्यायचं आहे. या गावामध्ये सगळं चालतं. रक्षाबंधनचा अर्थसुद्धा लोक समजून घेत नाही. पूर्वी 750 वर्षापूर्वी राखी पौर्णिमा हा शब्द नव्हता. श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या 3 बहिणींना, म्हणजे विद्याधरी, राखी आणि सुरेखा, यांना सांगितलं की तुमचं रक्षण करण्यासाठी तुम्ही जर मला प्रार्थना केली तर तुमचं रक्षण करण्यासाठी मी तात्काळ हजर होईल. मला प्रार्थना करून तुम्ही मला बंधनात अडकून घ्या. किती सोपं सांगितलं. तेव्हा राखी पौर्णिमा रक्षा करण्याचं बंधन म्हणजेच तुम्ही मला प्रार्थना करा आणि मला बोलवून घ्या. सोपं आहे. अर्थाचा अनर्थ झाल्यानंतर ते राखी पौर्णिमेला या, तुम्हाला पापातून मुक्त करेल, अमुक तमुक, ते वाढत गेलं. आता प्रत्येक गोष्टीचा खुलासा करणं, किती वेळा समजून सांगणं, कारण अनेक लोक दुसऱ्या डोक्याने चालतात. ते चालले मग मला जायला काय मिळत नाही, तू चालले तर माझे तिकीट काढ, मी येते. सगळा गोंधळ, 2 दिवसाचा गोंधळ मी पाहतो तेव्हा मलासुद्धा हसू येतं की समाज केव्हा सुधारणार. पिठापूरला या असं मी कधीही नाही म्हणत नाही. उलट पिठापूरचा प्रचार माझ्या एवढा कुणी केला नाही. भविष्यात तर यावं लागेल. आणि आल्यानंतर तुम्ही 3 ते 7 दिवस राहावं ही माझी इच्छा आहे. पण सकाळी येतात, संध्याकाळी जाणारे आहेत. रक्षाबंधन म्हणजे श्रीपाद वल्लभांना आपण प्रार्थना करून त्यांना रक्षण करण्याचं बंधन घालणं, याला रक्षाबंधन असं म्हणतात. मग
तो दिवशी येतात, सकाळी रांग लागलेली असते, आत जायचं, राखी टाकायचे, डोळे भरून दर्शनसुद्धा होत नाही. कारण त्या मंदिराची कॅपॅसिटी 200-250 भक्तांची आहे. तिथं जर 500 आले तर रांग वाढते. आणि अक्षरशः तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की 10च्या नंतर त्या मंदिरात सगळी शुकशुकाट झालेली असते आणि 4 वाजेपर्यंत पूर्ण शांतता. पुन्हा 5 वाजता भजन असतं, किरकोळ कार्यक्रम असतात, फुलांनी मंदिर सजवलेलं असतं. संध्याकाळी पुन्हा 2 तास जे सकाळी भाविक आलेले आहेत ते येतात, पालखी सोहळा पाहतात, प्रसाद घेतात आणि प्लॅटफॉर्मवर जाऊन सगळे 9 वाजता बसतात. 9 ते 12:30-1पर्यंत गर्दी असते. त्यानंतर गाडी येऊन भक्तांना घेऊन गेली की पुन्हा परत सामसूम होती. येऊ नका सांगणं योग्य नाही, काय यायचं नाही मात्र मी सांगू शकतो. पण आता ह्यावर्षी सांगतो की भाविकांना एकदा यावं आणि ज्या भगिनी येतात त्यांच्या मिस्टरांनी पण यावं. म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की आपल्या मंडळी आपल्या घरातले जाऊन त्यांचा काय फायदा होतो, त्यांचा काय तोटा होतो, त्यांना किती त्रास होतो हे एकदा बघितल्याशिवाय नाही. आणि अनुभव हाच मोठा आपला शिक्षक आहे. अनुभव हीच खात्री. आणि जेव्हा अनुभव येतो तेव्हा काही टक्के भक्तांमध्ये सुधारणा होती. देव असं अमुक दिवशी या असं कधीही सांगत नाही. तुम्ही वर्षभर केव्हाही देवाला गेलं तर चालू शकतं. देवाला गेल्यानंतर देवाचा सहवास महत्त्वाचा आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही इतर दिवशी श्रीपाद वल्लभांच्या मंदिरामध्ये राखी टाकली तर त्याला कोणी विचारत नाही, राखी बांधायलाही परवानगी नाही. परंतु श्रीपाद वल्लभांनी आपल्या सगळ्या भगिनींची सोय करून ठेवली आहे. ते म्हणजे स्वामी समर्थ भवनामध्ये तुम्ही वर्षभर केव्हाही सकाळी 7 ते रात्री 11पर्यंत स्वामी समर्थ भवनात माझ्या पाठीमागं जी श्रीपाद वल्लभांची सुंदर मूर्ती आहे त्या मूर्तीच्या दर्शनासाठी येऊ शकता. त्या मूर्तीबरोबर तुम्ही फोटो काढू शकता आणि औक्षण करून त्यांना तुम्ही राखी बांधू शकता. पण असं घडत नाही, कारण लोकांना काहीच कल्पना नाही. अनेक यात्रा कंपनीवाले हल्ली काकीनाडाला उतरतात. त्याबाबत मी एक व्हिडिओ करणार आहे. देवाच्या दारात उतरण्याऐवजी लोक काकीनाडाला, कारण काही भक्तांना चंगळ मंगळ लागते, तिथं आनंदाने राहतात, फक्त हजेरी लावण्यासाठी पिठापूरला येतात आणि निघून जातात. खरं म्हणजे सहवासासाठी ही मंदिरं आहेत. आणि पिठापूरच्या मंदिरात येऊन मंदिराच्या आसपास जर कोणी थांबलं नाही, 2-3 जर वास्तव्य केलं नाही तर त्या तुम्ही येण्याला काहीही अर्थ नाही. श्रीपाद वल्लभ इथं आहेत, आशीर्वाद देण्यासाठी आहेत आणि कलियुगाचे ते तारक आहेत. आणि एवढं असताना जर आपण त्या सेवेचा, त्या संधीचा जर फायदा घेतला नाही तर तुमची यात्रा निश्चितच निष्फळ झाल्यासारखी आहे. फक्त तुम्ही हजेरी लावतात आणि निघून जातात. श्रीपाद वल्लभ अत्यंत प्रेमळ आहेत. त्यांचे एक संदेश आणि बोल वाचल्यानंतर एवढं धारिष्ट येतं. आणि ते धारिष्ट मिळण्यासाठी एक वेळ येऊन 3 दिवस का 7 दिवस राहावं. तुम्ही वाचन करू नका, काही करू नका. तुम्ही फक्त सहवासात राहिलं तरी श्रीपाद वल्लभांना आनंद होईल. आणि श्रीपाद वल्लभांनी स्वतः सांगितलं आहे, रामस्वामींनी जे मंदिराचे पीठाधिपती आहेत त्यांनीसुद्धा सांगितलं की 3 ते 7 दिवस काहीही अवघड नाही. भगिनींनी यायला पाहिजे, बंधूंनी यायला पाहिजे, सगळ्या व्यवस्था आहेत. म्हणून मी यावर्षीसुद्धा माझ्या डोक्यात आलं आहे की यावर्षी रक्षाबंधनला मी नेहमी येत असतो. यावर्षी मी न येण्याचा विचार केला आहे. अगदी जर काही असेल तर मी येणार, परंतु आता मी जरा नकारात्मक केलं आहे की आपण यावर्षी जायचं नाही. कारण येऊन बघितलं लोकात उत्साह नसतो. येणं, राखी टाकणं, खाणं पिणं आणि रात्री भांडण करत निघून जाणं एवढाच कार्यक्रम होतो. कुणी एकत्र बसत नाही. कारण 1 दिवसाचे आलेले, 2 दिवसाचे आलेले, फक्त जाण्याची घाई असते. फक्त मंदिरात सकाळी तेवढी गर्दी, नंतर दिवसभर कोणीही सापडत नाही. मग मलासुद्धा कार्यक्रम करायला अडथळा येतो, कार्यक्रम करू वाटत नाही. त्यापेक्षा आपण न आलं तर आमचा स्टॉप काय ते फक्त आलेल्या लोकांची सेवा वगैरे करणार. परंतु कार्यक्रमासाठी जर काही भगिनी आल्या तर त्यांना आनंद मिळावा हा उद्देश आहे. त्यामुळं शक्य तुम्ही येणार नाही या दृष्टीने विचार करतो. नाही आलं तरी मी भाविकांना सांगणार, आलो तर लाईव्ह तुम्हाला दाखवणार आज दिवसभर काय झालं आहे. पण न यावं अशी मी श्रीपादांना प्रार्थना करतो की नको यायला. कारण ज्या लोकांमध्ये उत्साह नाही, आल्यानंतर जर काही उपयोग होत नसेल, पण बाकीच्यांनी काय यावं, इथला अनुभव पाहायला यावा. कारण मी 9-10 वर्ष अनुभव पाहतो आहे, काहीही तथ्य नाही. आलेले पाहतील आणि मग ते 4 लोकांना सांगतील की अरे आम्ही गेलो, अमुक झालं, तमुक झालं. आणि मी तर दाखवणारच आहे, का यायचं नाही हे दाखवणार आहे आणि मी का आलो नाही हेही सांगणार आहे. शक्यतो मी न येण्याचा विचार करतो आहे. पण भाविकांनी यावं आणि प्रामाणिकपणे परत व्हिडिओ तयार करावेत किंवा सांगावं आम्ही आलो होतो, अमुक सकाळी 9 ते 10 एवढी गर्दी होती, 11च्या नंतर तिथे फोटो काढावेत. मी माझ्या सगळ्या
व्यवस्थापकांना सांगितलं की मी जरी आलो तर मी स्वतः फोटो नसलो तरी मला फोटो पाठवा, लाईव्ह पाठवा, म्हणजे इतर महाराष्ट्रातील भक्तांना कळेल की इथं काय चाललेलं आहे. तर रक्षाबंधनचा अर्थ समजून घ्या. रक्षण करण्याचं प्रार्थनेद्वारे श्रीपाद राजम शरणम प्रपद्य हा श्रीपाद वल्लभांचा जप आहे. श्रीपादांना सांगा, श्रीपाद वल्लभ तुम्ही राजे आहात, तुम्ही आमचं रक्षण करा. राखी पौर्णिमे दिवशी, रक्षाबंधनाच्या दिवशी, पौर्णिमे दिवशी महाराज तुमच्याकडे येतीलच येतील, परंतु कोणत्याही क्षणी, कोणत्याही संकट समयी जर तुम्ही महाराजांना प्रार्थना केली तर महाराज तुमचं रक्षण करण्यासाठी, कोणत्याही प्रकारचं रक्षण करण्यासाठी बंधू आणि भगिनींसाठी हजर राहतील. त्यांनी आमची प्रार्थना ऐकावं. श्रीपाद भक्तांनी चांगली बुद्धी द्यावं आणि त्यांच्या आचार विचारात बदल करून त्यांना जे हवं ते द्यावं. ते देण्यासाठी ही प्रार्थना आहे. पुन्हा आणखी 1-2 मी व्हिडिओ करणार आहे. फक्त आता मी आल्यामुळं मला फोन आले, लोक यायला लागले, बुकिंग करायला लागलेलं. पण का जाऊ नये, का जावं, गेल्यानंतर काय होतं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये मुद्दाम सांगितलेलं आहे. आणि मी येणार का नाही त्याचाही मी खुलासा केलेला आहे, कारण प्रतिसाद मिळत नाही. अक्षरशः गेल्या 7-8-10 पौर्णिमेला जे आले 100 लोकांची आमच्याकडे व्यवस्था आहे. एकही भगिनी आणि एकही भाऊ इथं दिवसभर नसतो, रात्री येतात जातात. काही जण सकाळी येऊन 2 तासाने जाणारे सुद्धा आहेत. इतकं जर धावपळ असेल तर त्या धावपळीमध्ये मला वेळ केव्हा मिळणार, मी समाज प्रबोधन केव्हा करणार, लोकांना सांगणार कसा, त्यापेक्षा त्या पौर्णिमेला येऊ नये असा विचार आहे. बघू आता पुढे काय होतं ते. नमस्कार.